आज अतिशय पौष्टिक अशी थालीपीठाची भाजणी बनवली. थालीपीठाची भाजणी बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. प्रत्येकजण वेगवेगळे इन्ग्रीडियंट्स वापरतात. मी काय वापरते ते तुम्हाला सांगते. नमस्ते. प्रिया झोम रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण भाजणीचं थालीपीठ बनवणार आहोत. तर थालीपीठाची भाजणी कशी बनवायची? सगळं कडधान्य, तांदूळ, डाळी घालून आपण थालीपीठाची भाजणी तयार करायची आहे. तर ती कशी करायची ते तुम्हाला आधी दाखवते. मग आपण थालीपीठ बनवूयात. आता इथे प्रमाण जे आहे ते मी एका वाटीच्या प्रमाणामध्ये तुम्हाला सांगते. तर आता 1 वाटी इथे ज्वारी घ्यायची आहे सगळ्यात पहिल्यांदा. अर्धी वाटी बाजरी घ्यायची आहे. 1 वाटी ज्वारी, अर्धी वाटी बाजरी आणि अर्धी वाटी आपल्याला इथे नाचणी घ्यायची आहे. बऱ्याच गोष्टी घालायच्या ह्याच्यामध्ये आपल्याला, कारण की आपल्याला ही भाजणी पौष्टिक बनवायची आहे. नाचणी घातल्यानंतर इथे अर्धी वाटी आपल्याला मूग घालायचे आहेत. हिरवे मूग आहेत हे. तसंच अर्धी वाटी आपल्याला हरभरा घालायचा आहे. आता हरभरा घातलेला असल्यामुळे आपण इथे हरभऱ्याची डाळ वापरणार नाही आहोत. अर्धी वाटी गहू घालायचे आणि पाव वाटी आपल्याला इथे उडदाची डाळ घालायची आहे. उडदाची डाळ फार जास्त घालायची नाही, कारण की चिकटपणा येतो. त्यामुळे पाव वाटीच घालायची आणि अर्धी वाटी तांदूळ घालायचे. एवढे सगळे आपल्याला ह्याच्यामध्ये गोष्टी घालाव्या लागणार आहेत. म्हणजे मी या प्रमाणामध्ये बनवते. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे हे सगळं मिक्स करून घ्यायचं. पण ह्याच्याबरोबरच आपल्याला अजून गोष्टी घालायच्या आहेत. धने, जिरे आणि मेथ्या घालायच्या आहेत. त्याचंही प्रमाण तुम्हाला सांगते. आता हे मिक्स करून झाल्यानंतर एका वेगळ्या ताटलीमध्ये आहे ना, काय करायचं, धने घ्यायचे थोडेसे. साधारण एक अर्धी वाटी मी इथे धने घेणार आहे. धने घेऊन झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये 5 चमचे साधारण जिरे घालायचे. हे 5 चमचे मी इथे जिरे घेतेय. हे 5 चमचे जिरे घालायचे आहेत आणि 1 चमचाभरच मेथी घालायची, नाहीतर कडू होईल. त्यामुळे फार जास्त मेथी दाणे घालायचे नाहीत. 1 चमचाभरच मेथी दाणे घालून घ्यायचे आणि हे पण मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स करून झाल्यानंतर कढई घ्यायची आणि कढईमध्ये आधी आपण धने, जिरे आणि मेथी दाणे आहेत ना, ते भाजून घ्यायचे. एक 5 मिनिटं लागतात खरपूस भाजायला. छान असा सुंदर सुवास सुटतो घरभर. तेव्हा समजतं, की आपली भाजणीची जे आपण धणे भाजतोय, ते छान भाजले गेलेले आहेत. हे बघा थोडासा कलरही याचा चेंज होतो. हे भाजून झाल्यानंतर हे आपल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि मग नंतर ही जी भाजणीसाठी आपण गोष्टी तयार करून ठेवलेल्या आहेत, ते सुद्धा सगळ्या कढईमध्ये घालून घ्यायच्या आणि परतून घ्यायचे. आता हे साधारण आपल्याला कमीत कमी 15 मिनिटं तरी कॉन्स्टंट हलवत भाजून घ्यावं लागतं. छान व्यवस्थित सगळ्या गोष्टी भाजल्या गेल्या पाहिजेत आपल्या. गॅस जो आहे तो लो टू मीडियम फ्लेमवरती ठेवायचा. फार जास्त मोठा ठेवायचा नाही, नाहीतर काय होईल, वरून त्याचा कलरही बदलेल आणि वरून ते खुसखुशीतही होतील, पण आतून कच्चे राहतील. हे बघा थोडासा याचा कलर बदलला. 15 मिनिटानंतर हे गॅस बंद करून परातीमध्ये किंवा एखाद्या सुती कपड्यावरती तुम्ही काढून घ्यायचं आणि हे थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर आपण गिरणीतून हे दळून आणायचंय. घरात दळायचं नाही, गिरणीतून दळून आणायचं. गिरणीतून छान पीठ दळून मिळतं. हे बघा, मी हे गिरणीतून दळून आणलेलं आहे. आता थालीपीठं कशी करायची ते तुम्हाला दाखवते, म्हणजे मी कशी करते ते. तर ह्याच्यामध्ये साधारण 1.5 वाटी मी पीठ घेतलेलं आहे थालीपीठाचं. ह्याच्यावरती थोडासा कांदा घालायचा. एक छोटा कांदा कापून घेतलेला आहे. तो थोडासा घालून घ्यायचा आणि मग ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि 1 चमचाभर लाल तिखट घातलेलं आहे. ह्याच्यामध्ये बाकी काही घालणार नाहीये. फक्त हळद आणि तिखट घालणार आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालण्याची गरज पडत नाही, कारण की धने आणि जिरे जे भाजून घातलेत आपण ना, त्याच्याने खमंगपणा एवढा छान येतो की त्याची गरज पडत नाही. पण तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही ते घालू शकता. आता इथे थालीपीठाचं पीठ मळून घेऊयात. थोडं-थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचंय. फार जास्त घट्टही मळायचं नाही आणि फार जास्त पातळही मळायचं नाही. खरं तर हे खूप लूज मळलं जातं पीठ, पण मी थोडंसं घट्ट मळणार आहे, कारण की मी याचेच तुम्हाला वडे पण भाजणीचे बनवून दाखवणार आहे. त्यामुळे थोडंसं मी घट्ट मळणार आहे आणि ह्याच्यामध्ये काय होतं, ज्वारी असल्यामुळे ना फार जास्त चिकट होत नाही. म्हणजे हाताला चिकटत नाही फार जास्त हे. हे बघा, आता हे या पद्धतीने मी एवढं मळून घेतलेलं आहे. वरून एकदम थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. म्हणजे त्याच्याने छान सुवास येतो कोथिंबीरीचा सुद्धा. त्यामुळे कोथिंबीर वरून घालून घ्यायची मळून झाल्यानंतर आणि मग हे मिक्स करून घ्यायचं. मी याच पद्धतीने बनवलेलं आहे. फार जास्त काही पातळ बनवलेलं नाहीये. आता हे थापून घ्यायचं. एका सुती कपड्यावरती घ्यायचं. सुती कपडा ओला करायचा आणि मग थापून घ्यायचं. थोडंसं हाताला पाणी लावायचं जर चिकटत असेल तर आणि असं मोठं करून घ्यायचं. हे बघा एकदम पातळ अशी लेयर छान अशी थालीपीठाची थापली जाते. खूप सुंदर असं हे थालीपीठ तयार होतं. आता ह्याला मध्ये-मध्ये असे होल पाडून घ्यायचे, म्हणजे आपल्याला काय होतं, ह्याच्यामध्ये तेल घालून छान खरपूस असं भाजता येतं. आता तव्यावरती थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि मग हे जो सुती कपडा आहे ना, हा उलटा घालायचा ह्याच्यावरती आणि
तो सुती कपडा काढून घ्यायचा. फक्त लक्षात ठेवा, कपडा घेताना तो सुती कपडा जो आहे तो ओला करून घ्या, कोरडा ठेवू नका, नाहीतर चिकटून बसेल कपड्यालाच ते थालीपीठ आपलं. त्यामुळे तो आवर्जून ओला करून घ्यायचा. नंतर ह्या आपण जे होल पाडले त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आणि थोडंसं शिजलं की मग पलटून दोन्ही बाजूनी सारखं छान असं भाजून घ्यायचं. हे बघा किती सुंदर असं हे थालीपीठ तयार झालं. अशाच पद्धतीने मी अजून एक थालीपीठ तयार केलं. खूप सुंदर थालीपीठ तयार होतं हे. तुम्ही एकदा माझ्या या पद्धतीने थालीपीठाची भाजी नक्की बनवून बघा. आता थालीपीठ तयार झाल्यानंतर तुम्हाला इथे वडे कसे बनवले दाखवते. याच पिठाचे बनवलेत मी. खरं तर वड्यांमध्ये काही वेळेला कांदा घातला जात नाही. पण आता मी ते थालीपीठाच्या पीठ भिजवलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा पण आहे. त्यामुळे मी तसंच हे आपलं वडे पण थापून घेतेय. असे छान वडे गोल हे करून घ्यायचे आणि मध्ये होल पाडून घ्यायचं. भाजणीचे वडे आपण करतो ना, अगदी सेम हे हे भाजणीचे वडेच तयार होतात. आता दोन्ही बाजूनी एकदम मंद आचेवरती हे तळून घ्यायचे आहेत. आतपर्यंत ते शिजले पाहिजेत. त्यामुळे मोठ्या गॅसवरती तळले तर आतून पीठ कच्चं राहील. त्यामुळे मंद आचेवरती एक साधारण 3 ते 4 मिनिटं कॉन्स्टंट तळून घ्यायचं. हे बघा सुंदर असा हा वडा तयार झाला. बनवायला खूप सोपं आहे. एकदाच भाजणी बनवली ना, की आपण कधी पण असं बनवून थालीपीठ खाऊ शकतो. आणि ह्या दिवसामध्ये असं पौष्टिक आणि काहीतरी चटपटीत खावंसं असं सारखंच वाटतं. त्यामुळे तुम्ही वडेही बनवू शकता, थालीपीठही बनवू शकता. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुमची एक कमेंट आली ना, की मला खूप छान वाटतं. आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील, तर चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. जर Facebookवर बघत असाल तर फॉलो करा आणि YouTubeवरती बघत असाल तर सबस्क्राईब करा. मी अशाच छान-छान, साध्या, सोप्या आणि पौष्टिक रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. हे बघा हा वडा किती आतून व्यवस्थित शिजलेला आहे. सुंदर होतो. दह्याच्या बरोबर खाल्ला तर अगदी अप्रतिम लागतो. हे अशी भाजणीचे वडे आणि थालीपीठं जर का घरी बनवलीत ना, तर मुलांना तुम्ही शॉर्ट टिफिनमध्ये पण देऊ शकता, लाँग टिफिनमध्ये पण देऊ शकता आणि संध्याकाळच्या वेळेला ज्यावेळेला आपल्याला हलकं काहीतरी खायचं असतं ना, त्यावेळेला नुसती थालीपीठं जरी बनवली तरी चालू शकतात. एकदा नक्की ट्राय करा. खूप सुंदर होतात.